किचनमध्ये तुमचं स्वागत। पराठे बनवायचे तर वाटाण्याचे असे भाजून घेतले वाटाणे। आता आपल्याला बारीक करायचे मिक्सरमध्ये आणि त्याचे पराठे बनवायचे। अशा हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचा आणि थोडं तेल टाकून भाजलं का तर छान खमंग लागतं आणि आपल्याला पराठ्याला टाकायचे। अशी मिरची भाजून घेतली आणि वाटाणे भाजून घेतले आणि हे आपल्याला बटाट्याचं सारण करून घेतलं आणि कांदा घेतला, तीळ घेतले, गरम मसाला, हळदी, मीठ, मिरची मसाला सगळं घ्यायचं आणि त्याला आपल्याला वाटाण्याची टिक्की बनवायची आणि वाटाण्याचे पराठे बनवायचे। असे वाटून घेतले बेटर आणि हे मिरे घेतले, मिरे पावडर, कारण मिरे अख्खे घेतले आणि वाटून घेतले, त्याने मिरेची चव छान लागते। त्याच्यात थोडेसे मिरचीची भरड घेतली घालून आणि त्याच्यात थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि लाल मिरची पावडर हिरवी टाकली पण लाल थोडंसं टाकायचं आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि थोडंसं धना पावडर टाकायचं आणि आपल्याला छानपैकी आलूची टिक्की बनवायची आणि आलू आणि मटराची टिक्की बनवायची आणि मटराचे पराठे बनवायचे। थोडंसं ओवा टाकायचा, ओव्याने छानपैकी लागते आणि आपल्याला थोडेसे तीळ घालायचे। हे टिक्कीचं सारण छान झालं आणि कच्चाच कांदा घालायचा आपल्याला छानपैकी आणि त्याच्यात थोडंसं तीळ लावायचे वरून। आपण आतमध्ये ऑलरेडी तीळ टाकले आणि ओवा पण टाकला आणि आपल्याला आता टिक्की बनवायची अशी गोल गोल। अशी आलूची टिक्की तयार करायची आणि त्याला तीळ लावायचे, दिसायला छान दिसतं आणि खायला पण खमंग आणि छान लागतं। ऑलरेडी तेल टाकूनच घेतलेलं आहे, आता आपल्याला तेलामध्ये असे सोडायचे आणि तळायचे। छानपैकी तळल्या जातात आणि तीळ थोडे निघून गेले तरी बी त्याला आतमध्ये असतात। असं ह्या आलूच्या टिक्क्या तयार झाल्या आणि थोडं गव्हाचं पीठ टाकायचं, माझं विसरलं सांगण्यामुळं। थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपलं मळून घ्यायचं, चटणी शेंगदाण्याची किंवा सॉस, हिरवी मिरचीचं चटणी पातळ करून खाऊ शकता याच्यासंग आणि छान आहे। असंच मला कमेंट करा, नवीन नवीन रेसिपी पाठवेल मला। हे बघा कसे तळून चालले तर व्हायले तर आणि हे तयार झाले तर। असं हे बटाट्याचं सारण केलं, आलू वड्याचं, आणि हे बेसन हे आणि हे संभाजीनगरचे वडे येतात। असे वडे ना हे छोटे छोटे करून असे टाकायचे, असे वडे टाकायचे।